नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अल्केमियनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण सोल्युशन या लेसनमधील पुढचा पॉईंट बघणार आहोत. तो पॉईंट म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग. आपल्याला हे इक्वेशन आज बघायचं आहे. हे इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. इक्वेशनचं नाव आहे मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग. आणि कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये वेपर प्रेशर लोअरिंगचा जो पार्ट बघितला, त्या वेपर प्रेशर लोअरिंगचा हा शेवटचा पार्ट आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर त्यातला हा शेवटचा पार्ट, त्याचं नाव आहे मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग. चला, रिलेशन कसं डिराईव्ह करायचं. आधी पॉईंट नंबर 1 काय मांडायचा, डेल्टा पी डिवायडेड बाय P10 इज इक्वल टू x2. हे इक्वेशन कुठं बघितलंय, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय, तरी पण पुन्हा नव्यानं समजावून घेऊया. डेल्टा पी डिवायडेड बाय P10 इज इक्वल टू x2. आता डेल्टा पी म्हणजे काय समजावून घेऊया. डेल्टा पी म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डिवायडेड बाय काय आहे, P10. P10 काय आहे, वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड किंवा वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट इज इक्वल टू x2. आपण x2 म्हटलंय, मग x2 काय आहे, तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. म्हणजे आता डेल्टा पी डिवायडेड बाय P10 इज इक्वल टू x2 हे रिलेशन आता आपण मांडलं. स्टेप नंबर 2 मध्ये आपण काय करायचं. स्टेप नंबर 2 मध्ये x2 इज इक्वल टू एक इक्वेशन असतं, ते आपण कन्सिडर करायचं. मग काय असतं x2 इज इक्वल टू, तर x2 इज इक्वल टू n2 डिवायडेड बाय n1 प्लस n2. ओके, x2 इज इक्वल टू n2 डिवायडेड बाय n1 प्लस n2. मग n2 काय आहे, तर n2 म्हणजे मोल्स ऑफ सोल्यूट, n1 काय आहेत, मोल्स ऑफ सॉल्वंट. ओके, मग आता n2 डिवायडेड बाय n1 प्लस n2. आता n1 प्लस n2, n1 म्हणजे काय, मोल्स ऑफ सॉल्वंट, n2 म्हणजे काय, मोल्स ऑफ सोल्यूट. आता n1 प्लस n2 ह्याच्यामध्ये n2 इज इक्वल टू 1 आपण कन्सिडर करतो. का माहिती आहे का, सॉल्वंट हे जास्त असतात आणि सोल्यूट त्याच्यामध्ये विरघळणारे सोल्यूट हे कमी असणार आहेत. त्याच्यामुळं n1 प्लस n2 त्याच्यामधला n2 आपण n1 प्लस n2 त्याच्यामधला n2 आपण अप्रॉक्सिमेटली इज इक्वल टू 1, म्हणजे त्याची व्हॅल्यू आपण 1 कन्सिडर करणार. मग आता एक्सची व्हॅल्यू काय झाली, एक्स म्हणजे काय आहे, तर एक्स म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. मग त्या x2 ची व्हॅल्यू काय आली, तर x2 इज इक्वल टू n2 डिवायडेड बाय n1, म्हणजे अशी व्हॅल्यू मिळाली. ओके, कारण आपण n2 ला काय कन्सिडर केलं, अप्रॉक्सिमेटली इज इक्वल टू 1, म्हणजे n2 डिवायडेड बाय n1 इज इक्वल टू x2. पुन्हा एकदा x2 म्हणजे काय आपण कन्फर्म करूया. x2 इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. चला, आता x2 इज इक्वल टू n2 डिवायडेड बाय n1 ही व्हॅल्यू कुठं भरायची आहे. पहिल्या स्टेपमध्ये आपण इक्वेशन मांडलं होतं ना, डेल्टा पी अपॉन P10 इज इक्वल टू x2. डेल्टा पी अपॉन P10 इज इक्वल टू x2. त्या x2च्या जागेवर n2 डिवायडेड बाय n1 ही व्हॅल्यू ठेवायची. म्हणजे आता इक्वेशन काय झालं, डेल्टा पी डिवायडेड बाय P10 इज इक्वल टू x2. पण x2च्या जागेवर आपल्याला काय ठरलंय ठेवायचं, n2 डिवायडेड बाय n1. मग आता आपण असं म्हणूया की x2 इज इक्वल टू n2 डिवायडेड बाय n1. ओके, x2 इज इक्वल टू n2 डिवायडेड बाय n1. चला, इथूनच इक्वेशन घेऊया. x2 इज इक्वल टू n2 डिवायडेड बाय n1. मग आता थर्ड स्टेपला आपण ते इक्वेशन मांडूया. काय मांडणार आपण, x2 इज इक्वल टू n2 डिवायडेड बाय n1. आता डेल्टा पी अपॉन P10 ची आत्ता आपल्याला गरज नाही. आता आपलं फक्त x2 इज इक्वल टू आपण मांडलं. x2 इज इक्वल टू तिसऱ्या स्टेपला आपण मांडलं. x2 इज इक्वल टू n1 अपॉन n2 अपॉन n1. x2 इज इक्वल टू थर्ड स्टेपचं इक्वेशन आहे, x2 इज इक्वल टू n2 अपॉन n1. x2 इज इक्वल टू n2 अपॉन n1 हे मांडलं. आता आपल्याला n2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि n1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ह्या दोन व्हॅल्यू फाइंड आउट केल्या की इक्वेशन संपलं. तिसऱ्या स्टेपला आपण इक्वेशन काय मांडलंय, x2 इज इक्वल टू n2 डिवायडेड बाय n1. ओके, आता n2 ची व्हॅल्यू काय असते, तर n2 ची व्हॅल्यू असते, अर्थात टेक्स्टबुक जवळ घेऊनच बसा. n2 ची व्हॅल्यू असते W2 अपॉन m2. n2 इज इक्वल टू काय असतं, W2 अपॉन m2. W2 म्हणजे काय असतं, तर W2 म्हणजे ग्रॅम्स ऑफ सोल्यूट. m2 म्हणजे काय असतं, तर मोलार मास ऑफ सोल्यूट. ओके, ही झाली n2 ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर n1 ची व्हॅल्यू आपण बघूया. n1 इज इक्वल टू W1 अपॉन m1. n1 इज इक्वल टू W1 अपॉन m1. W1 काय आहे, ग्रॅम्स ऑफ सोल्यूट.
M1 काय आहे, मोलार मास ऑफ W1 ग्रॅम्स ऑफ सॉल्वंट आणि M1 काय आहे, मोलार मास ऑफ सॉल्वंट. ओके, मग आता आपण N2 ची व्हॅल्यू बघितली W2 अपॉन M2 आणि N1 ची सुद्धा व्हॅल्यू बघितली N1 इज इक्वल टू W1 अपॉन M1. ह्या दोन्ही व्हॅल्यू जिथं N2 आणि N1 लिहिलंय तिथं भरायच्या. चला स्टेप नंबर 4 काय लिहिणार, x2 बरोबर x2 इज इक्वल टू N2 डिवायडेड बाय N1. स्टेप नंबर 4चं इक्वेशन दिलं, x2 इज इक्वल टू N2 डिवायडेड बाय N1. आता N2 ची व्हॅल्यू भरूया. N2 ची व्हॅल्यू व्हॉट इज N2 व्हॅल्यू, W2 अपॉन M2 ही झाली N2 ची व्हॅल्यू. डिवायडेड बाय N1 ची व्हॅल्यू भरूया. डिवायडेड बाय N1 ची व्हॅल्यू काय आहे, W1 अपॉन M1. म्हणजे टोटल इक्वेशन परत एकदा आपण लक्षात घेऊया. x2 इज इक्वल टू W2 डिवायडेड बाय M2 अगेन डिवायडेड बाय W1 डिवायडेड बाय M1 असं इक्वेशन झालं. आता खाली असलेलं म्हणजे डिनॉमिनेटरला असलेलं W1 अपॉन M1 वर येताना M1 वरती येईल आणि W1 खाली जाईल. ओके, मग आता पुढची स्टेप, x2 इज इक्वल टू W2 अपॉन M2 आणि खालून वरती आलेला डिनॉमिनेटर M1 अपॉन W1 म्हणजे टोटल काय झालं, न्यूमरेटर झाले W2 M1 आणि डिनॉमिनेटर कोण झाले M2 W1. म्हणजे फायनली इक्वेशन आपल्याला मिळालं x2 बरोबर W2 मल्टिप्लाइड बाय M1 डिवायडेड बाय M2 मल्टिप्लाइड बाय W1. Once again, this is the final equation. x2 is equal to W2 multiplied by M1 again divided by M2 multiplied by W1. पण आपल्याला काढायचं आहे काय, M2 म्हणजे काय, मोलार मास ऑफ सोल्यूट. ते कसं काढणार, जिथं x2 ठेवलंय लेफ्ट हँड साईडला तिथं आपण M2 ठेवूया आणि M2च्या जागेवर x2 ठेवूया. चला मग M2 इज इक्वल टू, लास्ट स्टेप झाली. आत्ता आपण x2 इज इक्वल टू काढलं, आता x2च्या जागेवर M2 ठेवूया. मग M2 इज इक्वल टू W2 मल्टिप्लाइड बाय M1, न्यूमरेटरची व्हॅल्यू आहे तशीच. M2 इज इक्वल टू W2 मल्टिप्लाइड बाय M1 डिवायडेड बाय x2 मल्टिप्लाइड बाय W1 डिवायडेड बाय x2 मल्टिप्लाइड बाय W1. आणि हे जे काय आहे M2 दॅट इज द मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग. हे इक्वेशन आपण शोधून काढलं. M2 इज इक्वल टू मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंगचं फायनल इक्वेशन काय आलं, M2 इज इक्वल टू W2 मल्टिप्लाइड बाय M1 डिवायडेड बाय x2 मल्टिप्लाइड बाय W1. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेपर प्रेशर लोअरिंगचा शेवटचा पार्ट आपण इथं संपवतोय. उद्या आपण दुसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टार्ट करणार आहे, ती म्हणजे बॉइलिंग पॉईंट. आणि त्यालाच आपण बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन सुद्धा म्हणतो. आपण ती प्रॉपर्टी आपण उद्या स्टार्ट करूया. पण आज आपला वेपर प्रेशर लोअरिंगचा पॉईंट इथंच संपतोय. त्याच्यामुळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुन्हा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा आणि सबस्क्राईब करा माय चॅनेल अल्केमी एन. थँक्यू ऑल ऑफ यू.